पहला विकेट डगआउट में लौटा पाम फाइटर की तरफ से और इनएट नंबर 3 पोजीशन पर आकाश मैदान के अंदर इन होते हुए आपको नजर आएगी। नंबर 3 के पोजीशन पर ये खिलाड़ी इन हुआ। 3 नंबर की पोजीशन बहुत ही वैल्यूएबल बैटिंग यूनिट में जब आप इंटरनेशनल क्रिकेट की तरफ चलती है। और फैब 4 की जब आप बात करते हैं इंटरनेशनल क्रिकेट में, तो फैब 4 में जो खिलाड़ी है सर स्टीव स्मिथ, सर जो रूट, सर केन विलियमसन एंड सर विराट कोहली, ये सारे खिलाड़ी आपको अपने अपने रिस्पेक्टिव नेशनल टीम्स के लिए नंबर 3 पर खेलते हुए नजर आती है। लेकिन यहाँ पर नंबर 3 पर मैदान के अंदर आकाश किस तरीके का खेल करेंगे। अमोल ठाकुर, इनसे रिक्वेस्ट है कि मैन ऑफ द मैच के अवार्ड को लेने के लिए आपको मंच के ऊपर आना है। अमोल ठाकुर आइए, मैन ऑफ द मैच। फकीर होना प्रतिष्ठान इस टीम के खिलाड़ी अमोल ठाकुर। ऑन साइड पर ये बीट किया इनफील्ड को, आउटफील्ड तेज है, गेंद रुकेगी नहीं, मस्तक पर दस्तक देकर ओवर मिड विकेट मिलेंगे 4 रन। होना प्रतिष्ठान इस टीम के खिलाड़ी। नंबर 3 पर आई है, पहली गेंद पर 4 के साथ खाता खोला। यहां पर भी जड़ में डाली थी, हवा में गेंद गई, खिलाड़ी थे मिड ऑफ की पाल बाल बची है। डीप लॉन्ग ऑफ में दूसरे की कोशिश, रन आउट का मौका बन सकता था। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स मैदान के अंदर इन दोनों बल्लेबाजों के द्वारा, और यहां से पूरा किया जाएगा ये 2 का 2, और इन्हीं 2 के साथ टीम की रन संख्या आपको स्कोर कार्ड पर इंक्रीज होती हुई दिखाई देगी। 9 रन्स इज ऑन द टोटल। बैलेंसिंग शुरुआत है अभी तक बैटिंग टीम के लिए। हवा में गेंद गई, टॉप एज, बाहरी किनारा और भाग्य का सहारा। यहां से मिलता हुआ एक और सिंगल, एंड बाय दिस सिंगल दिस इज द एंड फॉर द फर्स्ट ओवर, जहां पर टीम की रन संख्या स्कोर कार्ड पर 10 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट फॉर टीम पाम फाइटर्स। पहली ओवर का खेल यहां से समाप्त हुआ। टीम की रन संख्या बनी है 10। पहले विकेट को लूज जरूर किया था इस टीम ने, लेकिन 10 का आंकड़ा जब स्कोर कार्ड पर आता है तब किसकी याद आती है? भारत रत्न, द गॉड ऑफ क्रिकेट, सर सचिन रमेश तेंदुलकर, इनकी याद दिलाने वाला ये 10 नंबर जो स्कोर कार्ड पर आया। एक ऐसा खिलाड़ी जिसने 16वें साल में क्रिकेट में डेब्यू किया, अपने उम्र के 40 साल तक क्रिकेट खेला, 24 साल का क्रिकेटिंग करियर रहा, और उस क्रिकेटिंग करियर में इतने रिकॉर्ड्स बनाएगी कि उन्हें गॉड ऑफ क्रिकेट ये नाम दिया गया। और हमारे हिंदुस्तान के लिए ये सबसे गर्व की बात है कि वो हमारे महाराष्ट्र के खिलाड़ी है, वो हमारे सर सचिन रमेश तेंदुलकर एक मराठी खिलाड़ी थे जिन्होंने ये कारनामा कर कर दिखाया था। उनका जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड के ऊपर जरूर आया, और जैसे ही वो रिटायर्ड हुए, बीसीसीआई बोर्ड ऑफ कंट्रोल ऑफ क्रिकेट इन इंडिया, जिन्होंने वो 10 नंबर की जर्सी को भी इंडियन क्रिकेट टीम से रिटायर्ड किया, उनके सम्मान में। और आने वाले समय में बीसीसीआई प्लान कर रही है 7, 18 एंड 45 जर्सीज को भी रिटायर्ड करने का, सर MS धोनी, सर विराट कोहली और सर रोहित शर्मा इनके सम्मान में। ये कुछ चीज़ें होती है जो बताना बहुत ज़रूरी। फिलहाल तो ओवर नंबर 2 की शुरुआत की जाएगी। पहली बॉल थी आउटसाइड टॉप स्टंप, अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल हमारी तरफ जरूर आएगा। +1 इन द टोटल। टीम की रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 11 रन। अमोल ठाकुर मैन ऑफ द मैच के लिए आइए। गेंदबाज तैयार है दूसरी ओवर के लिए। पहली वाइड थी, दूसरी गेंद कवर की दिशा में, खूबसूरत ड्राइव, बीट करते हुए शॉर्ट कवर पॉइंट के फील्डर को, डीप में अच्छा कवर अप, 1 रन यहां से भी आपको कन्वर्ट होता हुआ नजर आएगा। सिंगल डबल्स आर द लाइफ लाइन ऑफ क्रिकेट, इसी वजह से इक्का दुक्का जो मैदान के अंदर आपको हमेशा लेना पड़ता है, और ये अच्छा गेम प्ले शुरू है। पहली गेंद वाइड जरूर थी, उसके बाद एक सिंगल कन्वर्ट किया। ओहो, अच्छी गेंद, अच्छी गेंद है ये, आउटसाइड टॉप स्टंप, वाइड लाइन को क्रश करने वाली यॉर्कर बॉल, बीट करते हुए पूरी तरीके से डॉट गेंद आई है। वाइड लाइन की यॉर्कर जो है
इस टूर्नामेंट में गेंदबाजों के लिए अच्छे साबित होंगी, क्योंकि 180 डिग्री हाफ सर्कल है। वाइड लाइन की यॉर्कर्स बहुत इफेक्टिव। एक और बार ये स्टंप लाइन की थी, टो क्रशिंग। एक और तेज तर्रार लेजर गाइडेड मिसाइल ऑन पॉइंट ऑन लाइन पर डिलीवर्ड होती हुई बल्लेबाज को खामोश किया पूरी तरीके से। उंगलियों पर नचाने वाली गेंदबाजी है ये ओवर नंबर 2 में। गेंदबाज की बात करेंगे तो अब ओमकार बॉलिंग ट्रैक पर है। ओमकार की जय जयकार ये हमेशा हमने सुना, और फिलहाल तो गेंदबाजी में अपने नाम का डंका बजाया इस खिलाड़ी ने। 2 डॉट बॉल्स, लेदर भी अच्छा खेलती है, और जब टेनिस की बात आती है तो भी अच्छी क्रिकेट इनके द्वारा मैदान के अंदर दिखाई देती हुई एक्सपीरियंस कैरी करते अपने साथ। एक और बार लीव किया बॉल को। ऐसा लगा बैटर को शायद आउटसाइड द ऑफ स्टंप वाइड बॉल हो सकती है, लेकिन अंपायर का 22 का सिग्नल और यहां से मिलेगा मात्र 1, यानी ये भी थी लीगल बॉल। देखिए गेंदे छोड़ने से अच्छा आपको अब खेलने पर ध्यान देना होता है। जितने रन अपने बल्ले के सहारे अपने ऊपर विश्वास रखकर आप बनाएंगे, उतना आपके लिए आपकी टीम के लिए अच्छा। कभी कभार अगर आप भगवान के ऊपर डिपेंडेंट हो जाएंगे, वाइट बॉल्स छोड़ेंगे, तो वो डॉट बॉल्स भी हो सकती है, लेकिन 22 के तौर पर वो एक जरूर मिला। लोअर फुल टॉस थी, ऑन साइड पर टर्न होती हुई बॉल डिक्लेयर्ड जोन में जाएगी, और यहां से मिलेगा एक और सिंगल रन, जहां पर टीम की टोटल की बात करेंगे तो 14 रन्स इज ऑन द बोर्ड, जो आपको स्कोर कार्ड के ऊपर नजर आएंगे। 14 रन्स ऑन द बोर्ड। गेंदबाज बॉलिंग मार्क के ऊपर फिर एक बार तैयार। 5 गेंदें हुई है, एक गेंद अभी बची है। 1 बॉल स्टिल रिमेन इन द सेकेंड ओवर। 4 रन जरूर खर्च किए, 5 गेंदों पर 4 रन। इकोनॉमिकल स्पेल रहा है अभी तक। यहाँ पर ड्राइव किया ऑफ साइड पर, वाइडिश लॉन्ग ऑफ को एरिया डीप में खिलाड़ी है, सिंगल कंप्लीट करेंगी। दूसरे की कोशिश थी लेकिन मना किया। अच्छी कॉलिंग नॉन स्ट्राइक एंड के बैटर के द्वारा। बाय दिस सिंगल दिस इज आल्सो द एंड फॉर द सेकंड ओवर, जब टीम की रन संख्या 7.50 की रफ्तार से 15 रन। खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये खरं तर प्रत्येक खेळाडूसाठी प्रेक्षकांसाठी पण या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे, त्यामुळे सोमनाथजी वास्कर साहेबांचं आपल्याला विशेष कौतुक करावं लागेल. कारण जेव्हा मी या स्पर्धेमध्ये आलो, सगळ्यात पहिला माईक आमच्या समालोचकांकडे नव्हता, तो सोमनाथजी वास्कर साहेबांकडे होता, आणि स्वतःच्या हातामध्ये माईक घेऊन देखील मात्र या स्पर्धेमध्ये त्यांनी खरं तर आपल्या वक्तृत्वाची जादू देखील या ठिकाणी दाखवली. त्याच्याच बरोबरीने मी बऱ्याचशा नेते मंडळींना पाहिलं आहे, जे खरं तर स्पर्धेचे मुख्य घटक असतात, काम दुसऱ्यांवरती सोपवतात आणि स्वतः मात्र आराम करतात. पण सोमनाथ वास्कर साहेब तसे नाही आहेत. ते स्वतः ग्राउंड लेवलवरती राहून खरं तर या स्पर्धेमध्ये कुठे काय कमी पडतंय, कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी कशा योग्य होतील याच्याकडे लक्ष देत आहेत, आणि यातून आपल्याला समजतं की ते कर्तृत्व किती मोठं आहे. आणि त्याच्याच बरोबरीने गेली 9 वर्ष ही स्पर्धा सातत्याने सुरू ठेवणं, याच्याकडून आपल्याला कळतं की नेतृत्व किती दमदार आहे. म्हणजे कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व या तिन्ही गोष्टी ज्यांच्यामध्ये चोखपणे भरलेल्या आहेत ते आमचे सोमनाथजी वास्कर साहेब, आणि त्यांना व्यासपीठावरती आपण पाहत आहे, त्यांचं पण विशेष कौतुक आपण करूया. ओवर नंबर 3 जो मैदान के अंदर आपको शुरू होता हुआ नजर आया, डाउन द लेग साइड वाइट बॉल सिग्नल आज जरूर आएगा ऑन फील्ड अंपायर के द्वारा. तीसरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए रवि बॉलिंग ट्रैक पर आई है. रवि माने सूरज, लेकिन सूरज का समय समाप्त हुआ है, चांद की अभी बारी है, लेकिन ये रवि के मैदान के अंदर चमकेंगे. हाफ ट्रैकर बॉल हवा में गई, ऊंचाई ज्यादा दूरी कम, डीप में खिलाड़ी नहीं करेंगे कोई गलती. रवि माने सूरज, भले ही दिन हो या रात, सूरज की चमक कभी नहीं छुप सकती. विकेट हासिल करेंगे दूसरा. बॉल हवा में गई,
दूसरा विकेट मिला, सेकंड ब्रेक थ्रू जो दिलाने का काम किया गेंदबाज रवि ने अपनी टीम विदिशा चैलेंजर्स को। नंबर 4 की पोजीशन और न्यू बैटर आपको इन होते हुए नजर आएंगे। दुर्वेश पाटिल मैदान के अंदर आई है। नंबर 4 की पोजीशन जरूर मिली है, मिडिल ऑर्डर के बैटर। जब अब वो रनों की जो रिस्पॉन्सिबिलिटी है वो कैरी करते हुए नजर आएंगी, क्योंकि यहाँ से ओपनिंग बैटर्स जो है वो थोड़ा सा जल्दी डगआउट में लौटे, और जो मिडिल ऑर्डर के बैटर्स है उनको अब ये रनों की रिस्पॉन्सिबिलिटी उठानी बहुत ज़रूरी, एक साझेदारी को बनाना पड़ेगा। स्मॉल पार्टनरशिप हैव बिग इम्पैक्ट्स, जो मैंने हमेशा बताया। लीव किया बॉल को आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर की तरफ जरूर देख रही है, लेकिन अंपायर का कोई सिग्नल नहीं। डॉट गेंद की समाप्ति आपको होती हुई नजर आएगी। ये राउंड द विकेट का एंगल है। राउंड द विकेट का एंगल जब होता है, गेंदें ऑलमोस्ट टप्पा खाने के बाद बाहर वाली लाइन से निकलती है, बल्लेबाजों को लगता है शायद वाइड होंगी, लेकिन अंपायर का डिसीजन इट्स अ फेयर डिलीवरी और बिल्कुल सही निर्णय भी। एक और बार लीव किया, यहां पर भी डॉट बॉल है। क्या बात है दुर्वेश, अगर आप गेंदों को छोड़ने पे कम और खेलने पर ज्यादा ध्यान देंगे तो शायद आपकी टीम के लिए आप रन स्कोर कर सकती है, डॉट गेंदें बचेंगी। लेकिन अगर आप बार बार गेंदों को लीव करेंगे तो कहीं ना कहीं आपकी टीम के लिए खतरे की घंटी हो सकती है। 2 गेंदें डॉट फेंकी जरूर। एवरी डॉट बॉल क्रिएट द प्रेशर ऑन बैटर, थोड़ा सा दबाव होगा दुर्वेश पाटिल के ऊपर। बल्ले का बाहरी किनारा था ये, ऑफ साइड पर सिंगल डिक्लेयर्ड का वो एरिया जहां पर 1 रन बल्लेबाज को मिलेगी, बैटिंग टीम को मिलेगी, और रन संख्या बनेगी 17 रन। 17 पे होता है खतरा, लेकिन खतरों का बनना पड़ेगा खिलाड़ी। 4 गेंदों पर मात्र 2 रन दिए, कमाल की गेंदबाजी होती हुई है। ओहो, एक और बार बीट किया, बल्ला घूमा, विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन, और यहां से आपको एक और टॉट गेंद मैदान के अंदर डिलीवर होती हुई। हमने टॉस जीता है, गेंदबाजी चुनी है, और क्यों चुनी है ये बताते हुए विदिशा चैलेंजर्स, ये बड़ा चैलेंज होगा पाम फाइटर के बल्लेबाजों के सामने इस बॉलिंग लाइनअप को तोड़ने का। बाहरी किनारा, एक और बार वो डिक्लेयर्ड एरिया, एक और बार वो सिंगल, और इसी एक के साथ ओवर की समाप्ति मैदान के अंदर होते हुई। 3 ओवर का खेल हुआ पूरा और टीम की रन संख्या 18 रन 2 विकेटों के नुकसान पर। 18 रन बनी है 2 विकेटों के नुकसान पर। स्कोर कार्ड के ऊपर टीम बैटिंग जो कर रही है पाम फाइटर्स। जेवणाची व्यवस्था झालेली आहे, त्यामुळे जेवढे खेळाडू खरं तर या स्पर्धेमध्ये खेळतात त्यांना जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण इकडे मंचाच्या मागे यावं, आणि जेवणाची जी व्यवस्था आहे ती केली गेलेली आहे, त्यामुळे आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता, ही सूचना आहे सगळ्या खेळाडूंसाठी। व्हेज नॉनव्हेज दोन्ही पद्धतींचं जेवण आहे। खरं तर सोमनाथ दादांचं आयोजन म्हटलं की कशातच कमी नसते, आणि दोन्ही टाईपचं जेवण मिळेल, त्यामुळे जे शाकाहारी आहेत त्यांना शाकाहारी भोजन, जे मांसाहारी आहेत त्यांना मांसाहारी भोजन मिळेल। मंचाच्या मागे खेळाडूंसाठी जेवण उपलब्ध आहे, आपण जेवण करून घ्यायचं आहे। यानंतर मॅच आपण पाहतोय अर्थातच यानंतर मॅच तुम्ही पाहाल अर्थातच। यानंतर मॅच क्रमांक 1 चा विजेता आणि मॅच क्रमांक 2 चा विजेता, म्हणजे पहिल्या मॅच मध्ये विजेता स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती, दुसऱ्या मॅचचा विजेता विधी 11, म्हणजे यानंतर असणारी मॅच स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती विपक्ष विधी 11। दोन्ही कॅप्टन्स आपण या टॉस साठी, दोन्ही कॅप्टन्सला विनंती करेल आपण लगेच टॉस साठी यायचंय। 3 ओवर का खेल हुआ, चलिए स्पीड अप मेंटेन रखिए, हमारे पास थोड़े रिस्ट्रिक्शंस है, सिटी एरिया है, उसकी वजह से आपको ज़्यादा टाइम नहीं दिया जाएगा। 25 मिनट्स पर ओवर, 5 मिनट का टाइम है, और 25 मिनट में एक इनिंग को कंप्लीट करना बहुत ज़रूरी, तो हर एक ओवर के बाद आपको 1-2 मिनट वेस्ट नहीं करनी है, प्लीज़ रिक्वेस्ट है ये, और आपको स्पीड अप भी करना है। 3 ओवर का खेल हुआ, 6 रन की औसत जो हर एक ओवर के पीछे मेंटेन की जाएगी। 18 रन 2 विकेटों के नुकसान पर जो बनाई गई टीम पाम फाइटर्स की तरफ से। अभी भी 12 गेंदें बची है, शुरुआती के 3 ओवर बॉलिंग टीम के नाम, लेकिन आखिरी 2 ओवर क्या होगा पलटवार, चलिए देखते हैं। पहली गेंद थी
घुटना टेक, स्टाइलिश स्ट्रोक खेलने की कोशिश, एक रन यहां से आपको डिक्लेयर के तौर पर जरूर मिलेगा। सिंगल डबल्स मैदान के अंदर आते हुए ओवर नंबर 4 को लेकर गेंदबाज आई है सोहम, बॉलिंग ट्रैक पर लीव किया था बॉल को, यहां से डॉट गेंद। मैंने बताया था गेंदों को छोड़ने से अच्छा खेलने पर ध्यान दोगे तो आगे जाओगे। हमारे तीनों ही मैच ऑफिशियल्स, रमाकांत पवार सर मैन फ्रॉम कल्याण, ऋषिकेश देसाई सर मैन फ्रॉम डोंबिवली और नितिन कालसेकर सर मैन फ्रॉम ठाणे। अच्छी अंपायरिंग लेकिन अच्छी गेंदबाजी भी, डंडी गुल, गेंदबाज पावरफुल, बल्लेबाज की बत्ती गुल और ये लगेगा तीसरा झटका। कौशिक और नितिन। रवि का मात्र 3 रन दिए थे, एक सफलता को उन्होंने भी हासिल किया था और गेंदबाजी करती हुई टीम अपने बैटर्स का काम आसान कर रही है सेकेंड इनिंग के लिए, क्योंकि यहाँ पर अगर आप अपोजिशन को कम से कम रनों पर रोकेंगे तो आपकी टीम अगले इनिंग में वो रन चेज आसानी से कर पाएगी। और इसी माइंडसेट के साथ चलती हुई ये गेंदबाजी करती हुई टीम विदिशा चैलेंजर्स अच्छी गेंदबाजी अभी तक पूरी तरीके से बांध कर रखा है बल्लेबाजों को। स्लॉट वाली गेंद थी, ऑन साइड पर आक्रमण, डीप मिड विकेट पर अच्छी फील्डिंग है ये, अच्छा एफर्ट, एक रन मिला, दूसरा रन कोशिश जरूर की गई लेकिन बल्लेबाज अपने पॉपिंग क्रेज में सुरक्षित तौर पर लौटी है, मना किया, एक ही रन के साथ संतुष्टि। आक्रमण करना पड़ेगा, रास्ते बनते नहीं है, रास्ते बनाने पड़ती है, मौके मिलते नहीं है, मौके बनाने पड़ती है। मौकों के इंतजार में बैठोगे तो जिंदगी गुजर जाएगी, लेकिन मौके बनाओगे तो जिंदगी संवर जाएगी। क्या वो मौके बनाएंगे यहां से बल्लेबाज, ये बातें भी देखने लायक। ओह हवा में खेला, ऑन साइड पर क्या जाएगा, ये बिल्कुल गया है ओवर द बाउंड्री रोप। आपने किया था वार, हमारा होगा पलट वार और ये आधा दर्जन 6। इलेव्हन संघ दोन्ही कॅप्टन्स मी विनंती करेल आपण यानंतर तुमची मॅच आहे स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती टीम आणि विधी 11 संघ यानंतर लगेचच तुमची मॅच आहे आणि सर्व खेळाडूंसाठी विनंती असेल जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही गोष्टींची काळजी घेतली आहे। 26 धाबा स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत। यानंतर टॉस साठी दोन्ही खेळाडू कॅप्टन आपण लगेच या। 26 रन बने हैं टीम के टोटल के ऊपर। एक समय ऐसा लगा था 5 ओवर में मात्र 25 भी नहीं बन सकते, लेकिन यहाँ पे पलटवार किया। क्रिकेट का खेल पल में राजा पल में फकीर बनाता है, कभी अर्श पर तो कभी फर्श पर। पत्ता पलटने में देरी नहीं लगती और वो पत्ता पलटा। एक और बार आक्रमण, लेकिन यहाँ पर मिस टाइमिंग है ये। द बॉल इज इन द एयर, नो मैन स्टैंड देयर, द बॉल इज ट्रैवलिंग इनटू द शॉर्ट फाइन लेग एरिया, जहां पर एक और सिंगल कन्वर्ट किया जाएगा। और इसी एक के साथ अंपायर कॉल, ओवर की समाप्ति। 4 ओवर का खेल हुआ पूरा एंड टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर 27, लॉस ऑफ 3 विकेट्स। 4 ओवर का खेल पूरा हुआ, टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 27 रन 3 विकेटों के नुकसान पर। फाइनल ओवर इज रिमेनिंग इन द फर्स्ट इनिंग। आखिरी ओवर का खेल यानी आखिरी 6 गेंदें जो आपको इस पहली पारी में बचती हुई नजर आएंगी। चलिए डोंट वेस्ट द टाइम, टीम मीटिंग की जरूरत नहीं है। हर एक ओवर के बाद तुरंत अपने फील्डिंग पोजीशंस पे जाइए और आखिरी ओवर की शुरुआत करनी है। 27 बने 4 ओवर में, आखिरी 6 गेंदें, यहां से कम वो 12 से 15 बनाने की कोशिश होगी।
40 से 45 अगर बनती है तो अपने आप को लड़ाई करने का मौका देगी पाम फाइटर्स की टीम। लेकिन अगर ये टीम 35 से कम रन इस मंच के ऊपर बनाती है इस मैच में, तो कहीं ना कहीं वो रन चेस आसान हो सकता है विदिशा चैलेंजर्स के लिए। आखिरी 6 गेंदे, क्या होगी कहानी इस मैच में, क्या होगा पलटवार, क्या बनेंगे बड़े रन्स, या गेंदबाजी टीम का तबदबा रहेगा कायम, ये देखना बहुत जरूरी। बॉलिंग ट्रैक के ऊपर डेथ ओवर स्पेशलिस्ट गेंदबाज आखिरी ओवर के लिए आपको आते हुए नजर आएंगे रिद्धेश। नाम तो है रिद्धेश, काम करना पड़ेगा विशेष अपनी टीम के लिए क्योंकि आखिरी ओवर लेकर आई है। आखिरी 6 गेंदे यहाँ पर शॉर्ट रनअप से आती है, शायद कटर बॉल्स डालने में माहिर हो सकती है। अभी तक तो जैसे उनका रनअप है, एनालाइज कर रहा हूं मैं उनकी बॉलिंग को, हालांकि एक गेंद अभी तक देखी नहीं मैंने, ऐसा लगता है शॉर्टर रनअप से शायद वो कटर बॉल्स डालने में माहिर। देखते हैं कैसे शुरुआत करती है। आखिरी 6 गेंदे, चलिए स्पीड अप रखिए प्लीज, 25 मिनट है, थोड़ा सा टाइम अलर्ट है प्लीज। आखिरी ओवर की शुरुआत करेंगी गेंदबाज तैयार। सन्माननीय अमोलजी ठाकूर यांचं या ठिकाणी आपल्याला मागील मॅच मध्ये ज्या 22 धावा होत्या त्यासाठी आपण पहिले तर मॅन ऑफ द मॅच दिली जाते। थँक्यू सो मच। अप्रतिम खेळ मागील मॅच मध्ये राहिला 22 धावांचा। पहली गेंद डॉट जरूर गई है। रितेश की शुरुआत अच्छी हुई, आखिरी ओवर में शॉर्ट रनअप है लेकिन क्विक आर्म डिलीवरीज अच्छा इस्तेमाल करते गए। ये देखिए ऑन साइड पर उड़ाया, खूबसूरत, चांद पर गया था चंद्रयान और गेंदबाज को दिखाया आसमान। ये तारामंडल में अब तक का लॉन्गेस्ट सिक्स ऑफ द टूर्नामेंट। आक्रमण किया जाएगा, हम भी बड़े रन बना सकते हैं। ओह बल्ला घुमा, इस बार प्ले एंड मिस, 8 का जवाब पत्थर के साथ। तू शेर तो मैं सवा शेर। आंखों में आंखें डालकर जब लड़ाई होती है ना तो मैदान का माहौल अलग होता है और वही माहौल आप देखते हुए 3 गेंदे 6 रन, डॉट 6, डॉट के एक और 6 आएगा। यहाँ थी बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप थी, वाइड लाइन के बाहर थी। वाइट बॉल आपको यहाँ से आता हुआ नजर आएगा। टोटल 1 के साथ इंक्रीज, 27 बने थे, अब 34 बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। 3 गेंदों पर 7 रन बने अभी तक इस ओवर की शुरुआत में। बल्ला घुमा, यहाँ से भी लेंथ को पढ़ने में नाकामयाब, गेंद शरीर से टकराई, लेग बाइस का सिग्नल आएगा और डिक्लेयर के तौर पर एक सिंगल यहाँ से भी कन्वर्ट किया जाएगा। वे जो आप देखते हुए, लेकिन नॉन स्ट्राइक एंड के बैटर उनके साथ सलाह मशवरा करते हुए, राय देते हुए, अपना एक्सपीरियंस शेयर करते हुए बता रही है कौन सी लेंथ है, कैसे एरियाज है और कहाँ पे आपको शॉट्स खेलनी है। सारी बातें बताना भी बहुत ज़रूरी। बैकफुट से लॉफ्ट करना चाहती है, अंदरूनी किनारे के साथ गेंद शरीर से टकराई थी, शॉट मिड विकेट, 1 रन पूरा, दूसरा रन स्ट्राइक अपने पास रखने के चक्कर में विकेट को सैक्रिफाइस करना पड़ेगा। चौथा झटका टीम पाम फाइटर्स को, बल्लेबाज वापस। रन आउट हुए बल्लेबाज, न्यू बैटर मैदान के अंदर आपको इन होते हुए नजर आएंगे। नेट नंबर 6 की पोजीशन पर न्यू बैटर आई है विजय मंडलिक, मैदान के अंदर बैटिंग कर रही है। टोटल 141, 11 छक्के और 1 चौवा उन्होंने इस टूर्नामेंट में अभी तक 9 सालों में लगाया। यानी ये खिलाड़ी बाउंड्रीज में कम, छक्कों में ज़्यादा डील करता है। 11 मैक्सिमम मारे है इस टूर्नामेंट में पिछले 8 सालों में, 1 बाउंड्री मात्र, और यहाँ पर भी एक मैक्सिमम उनके बल्ले से आया, इसी वजह से स्ट्राइक रोटेट की। डाउन द लेग साइड यहाँ से भी लीव किया, एक और वाइट बॉल। खराब गेंदबाजी होती हुई रितेश की, जो मोमेंटम अभी तक हासिल किया था गेंदबाजी करते हुए टीम ने, उस मोमेंटम को हल्का सा लूज किया है। रन संख्या इंक्रीज टोटल की बात करेंगे, 36, 36 का आंकड़ा, डेंजर फिगर इज ऑन द टोटल।
और रितेश जिन्होंने 11 विकेट्स अभी तक पिछले 8 सालों में कमाई इस टूर्नामेंट में। ऑन साइड पर आड़े बल्ले से खेला है, मिड विकेट, फील्डर इज देयर कलेक्टिंग द बॉल, थ्रोइंग टुवर्ड्स द बॉलर, यहां से गलती कर बैठी है। दो पूरा, तीसरे की कोशिश, और तीसरे की कोशिश में रनआउट के तौर पर विकेट जाएगा। आखिरी गेंद पर मिलेंगे 2 रन और इन्हीं 2 के साथ पहली पारी समाप्त। बैटिंग करने का आमंत्रण कबूला और टीम पाम फाइटर्स रन संख्या बनाई गई स्कोर कार्ड पर 38, 38 रन 5 ओवर के बाद। और जब सेकेंड इनिंग की होगी शुरुआत और आएगी टीम फील्डिंग बैटिंग करने के लिए विदिशा चॅलेंजर्स, तो आने वाली 30 गेंदे और 39 की जरूरत कमळाकर जी दळवी साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे। आमचे कमळाकर दळवी साहेब प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये खरं तर येत असतात, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी सोमनाथ दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी लगेच करून घ्यायचा आहे। आमचे दळवी साहेब कॅप्टन टॉस साठी या। सानपाडा गावचे आमचे ज्येष्ठ नागरिक आणि आमचे मार्गदर्शक, त्यांची साथ आम्हाला नेहमी लाभत असते आणि ज्यांचं मार्गदर्शन आमच्यासाठी नेहमी उपयुक्त असतं ते आमचे सानपाड्याचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय कमलाकरजी दळवी साहेब, त्यांचा सन्मान या ठिकाणी मात्र आपण करतो। आमचे सोमनाथजी वास्कर साहेब स्पर्धेचे सर्वे सर्वा, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान। 30 गेंदे 39 रन 30 चेंडू 39 ची गरज आहे। तत्पूर्वी टॉस केला जाईल। किरणजी मस्कर सर यांच्याकडे वळूया। रवी फॅब्रिकेशन, मी विनंती करेल दादा आपल्या माध्यमातून हा टॉस केला जाईल। येस कॅप्टन, स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती टीम आणि विधी 11 दोन्ही कॅप्टन्स आपण या। विनिंग टीम आहे, पहिल्या मॅच मधला विजेता आणि द्वितीय मॅच मधला विजेता। दोन्ही कॅप्टन लगेच जा। 39 धाव्यांची गरज आहे। 39 इज द टोटल टू चेस। 40 धाव्यांची गरज आहे। 39 झाल्यात। यस, 40 धाव्यांची गरज। संगमालक आले तरी चालेल ॲज अ कॅप्टन। टॉसच्या दिशेने आपण थोड्याच वेळात जाणार आहोत। दादा या प्लीज टॉस साठी। धर्मा दादा प्लीज। ऑब्विसली जो टॉस उडवेल तो प्लेइंग मध्ये असेल। या ऑब्विसली थोडंसं डिस्कशन यासाठी, कारण की जो टॉस उडवेल तो प्लेइंग मध्ये असणार, यासाठी थोडासा वेळ घेतला संघ मालकानं देखील। दादा या एक खेळाडू SPL आणि श्री सानपाडा, SPL आणि श्री सानपाडा तुम्हाला कॉल करायचा आहे। कॉल कोण मागणार आहे? देऊयात अर्थातच विधी एंटरप्राइजेस दादा स्मिती कॉइन। SPL कॉल आहे आणि येस SPLच आलेला आहे। टॉस विन झाल्या विधी एंटरप्राइजेस। महत्वाचा प्रश्न, प्लेइंग 11 मागील मॅच मध्ये होती तीच असेल का काही चेंज आहे? नाही, थोडी चेंज करणार आहे। ओके, आणि टॉस जिंकला, महत्वाचा निर्णय। क्षेत्ररक्षण टॉस राहिला नाहीये धर्मदादा या। काय बोलता, एन्जॉय करता तुम्ही SPL दादा? हो, खूप एन्जॉय करतोय। टीम पहिला मॅच विन झाले, त्यानंतर काही चेंजेस असतील का तुमच्या टीम मध्ये, का तीच टीम खेळताना दिसेल आम्हाला? आहेत नाही, 2 चेंजेस आहेत।
थँक्यू सो मच. जास्त वेळ मी घेणार नाहीये. ऑल दी बेस्ट बोथ दी टीम. विधी इंटरप्राइजेसनं टॉस जिंकला. विधी इंटरप्राइजेसच्या कॅप्टननं सांगितलं आम्ही जाणार आहोत गोलंदाजीच्या दिशेनं. समोरच्या टीमला सांगितलं या आणि बॅटिंग करा. दोन्ही विनिंग टीम आहेत. महत्वाची मॅच यानंतर देखील आहे. मात्र आत्ताच्या मॅच काय होणार आहे, सेकंड इनिंगची कहाणी अजून अधुरी आहे. कारण किताब का वो एक पन्ना था, थोडी किताब अजून पूर्ण बाकी आहे. सेकंड इनिंग मध्ये काय घडतंय लगेचच बघूयात. जोडून रहा सानपाडा प्रीमियर लीग 2026. थँक्यू. स्कोअरमध्ये थोडंसं चेंज होईल. टीमची टोटल आपण पाहिली तर 40 आणि 41 धावेचं आव्हान असेल. 12वे खेळाडू तुम्ही फक्त थांबू नका, स्कोअरवरती लक्ष ठेवा दादा. 12व्या खेळाडूंचं काम आहे. प्लेइंग 11 मधला खेळाडू येऊन सांगतो की वाईड एक आहे. सो 12वे खेळाडू तुम्ही प्लीज मॅचकडे लक्ष ठेवा, स्कोअरकडे लक्ष ठेवा. 41 धावेचं आव्हान. 41 आता 40 धावा तो. दोन्ही 12वे खेळाडू मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि 12व्या खेळाडूंचं कौतुक करतो मी. टीमसाठी टीमची जर्सी परिधान करून संघ टीम ओनरसाठी ते दाखल झाले ते SPL साठी. यानंतर देखील बेस्ट ऑफ दी बेस्ट मॅच आपल्याला बघायला भेटेल. विनिंग टीम यानंतर मैदानामध्ये उतरताना तुम्हाला दिसतील. सानपाडा प्रीमियर लीग 2026 चा चित्तथरारक सामना. संपूर्ण टीम एक डार्क ब्ल्यू कलर टीम तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला लाईट ब्ल्यू कलर जर्सी मध्ये टीम पाम फायटर्स विपक्ष विदिशा चॅलेंजर्स अशी मॅच सध्या तुम्ही पाहताय. एक्केचाळीस धावेचं आव्हान आणि चेक केलंय वाईड. आम्ही रिप्ले बघितलाय पूर्ण आणि 12व्या खेळाडूला थँक्यू. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. 12वा खेळाडू त्यानं स्पष्ट सांगितलं की स्कोर कार्डमध्ये 2 वाईट घेतले होते. युट्यूबला आम्ही चेक केलं रिप्लेमध्ये मागे जाऊन, त्याच्यासाठी वेळ घेतला आणि त्यामध्ये 3 वाईट होते. चुका होता तो माणूस, चुका सुधारल्या तो देव माणूस. आणि अशा चुका नाही होणार याची काळजी घ्या. क्रिटिकल क्रुशियल मॅच असतात. मॅचला सुरुवात करूयात. गोलंदाजीसाठी दाखल झालाय दुर्वेश. तर दुसऱ्या बाजूला ओमकार आहे स्ट्राईक वरती, राजू आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. तीन वाईड आलेत.
40 रन झाल्यात टोटल. तुमचा 12वा गडी आहे, त्यांनी सगळं ऑनलाईन बघितलेलं आहे. हे सांग. कुठून आलो 12वा ते हा आला. त्याचे हात थरथरायला लागलेत. 41 41 धावेचे टार्गेट. लेट्स प्ले द मॅच. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. थँक्यू सो मच कोऑपरेटिंग. सर्वांचा आभार व्यक्त करतो. हाफ ट्रॅकर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. धाव एकच भेटेल. सिंगल डिक्लेअर मध्ये एक धाव. पहिल्या चेंडूवरती डिक्लेअर आली, दुसऱ्या चेंडूवरती डिक्लेअर आले. संघांचं आम्ही कौतुक करेल. चांगलं कॉपरेट आहे संघाने केलंय. चांगला सपोर्ट सर्व टीमचा राहिला. त्या सर्व टीम आणि टीम ओनरचा आम्ही आभार व्यक्त करतो. दोन धावा पहिल्या दोन्ही चेंडूवरती या दोन धावा आलेल्या आहेत. एका बाजूला फलंदाज आपण पाहिलं तर ओमकार आहे, दुसऱ्या बाजूला राज आहे. दुर्वेशला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी. या दुर्वेशच्या गोलंदाजीमध्ये अचूकता आहे, ती वेगवान आहे. मात्र ओमकार आणि राज दोघांना आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळताना पाहिले. दोघांचा परफॉर्मन्स चांगला राहिला आतापर्यंत. आपल्या टीमसाठी एक महत्वाची भूमिका दोघेही पार पाडतात. ओमकार ठोंबरे बॅकफुटला जाऊन मिड विकेटला डीप मध्ये वेगानं खेळून काढलाय. वन बाउंड चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या पार. येईल SPL चौकार. ओमकार ठोंबरे बॅकफुटला यावेळी देखील आडव्या बॅटनं वार नव्हता, पलटवार होता. चेंडू सरळ सीमा पार होता. आणखीन एक निघून जातोय. लॉंगॉनच्या रिजन मध्ये येतील आणखीन एक 4 धावा. दोन चेंडू दोन चौकार आले. टीम मीटिंग चालू झाली. आता अंपायर सांगतायत टीम मीटिंग घेऊ नका, घड्याळाचे काटे चालू आहेत. गेलेली वेळ येत नाही, आलेली वेळ कशी असेल सांगता येत नाही. विनंती करेल थोडासा स्पीड अप घ्या. आणि वेळ भरपूर कमी आहे. आतापर्यंत प्रत्येक मॅचला जर 1 तास पकडला तर या मॅचेस 1:30 वाजता संपतील, 2 वाजता संपतील असं दिसून येते. आणि आणखीन जर वेळ घेतला तर पहाट इकडेच होईल. 2 चेंडू 2 चौकार आले. 2 चेंडू 2 वार आले. 4चा पाडा चालू केला. ओमकार ठोंबरे मैदानामध्ये. ओमकार टोंबे अप्रतिम बॅटिंग करतोय. ओमकारच्या बॅट स्विंग मध्ये जी ताकद तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा लॉफ केला. लॉंगॉनला खेळाडू आहे तैनात. चेंडू गॅदर करेल. एक सिंगल धाव. ओमकारनं मॅचचा घेर चेंज केला. आज वाढदिवस आपण पाहतोय अर्थातच प्रकाशदादा ठाकूर यांचा आज वाढदिवस आणि सानपाडा प्रीमियर लीगचा पहिला दिवस. वाढदिवसाच्या संपूर्ण गावदेवी सानपाडा टीमच्या वतीनं अर्थातच सानपाडा 8 क्रिकेट संघच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या जाणार आहेत त्यांना. आणि ही ओव्हर संपल्यानंतर आपण त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एजला सिंगल मध्ये एक धाव येते. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपुष्टात आला. डिक्लेअर मध्ये एक धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 1-12.
करेल आपण केक कटिंग करून घेऊयात. 12 आता जाऊयात. सुजल दाखल झालेत. सुजय दाखल झालेत ओव्हर क्रमांक 2 मध्ये. ओव्हर क्रमांक 2. पहिला चेंडू यावेळी देखील खेळत असताना अगदी लॉफ केला. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. धाव घेतली जात नाहीये. 41 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. प्रत्येक संकटासमोर 2 हात करावे लागतात. संकटाला भिवून जाणारे इतिहास रचत नाही, इतिहास रचणारे वेडे असतात आणि तसाच खेळ करावा लागेल. यॉर्कर खोदून काढलाय. डोक्यावरून जातोय. मिड ऑनच्या अगदी लॉंग ऑफला खेळाडू आहे तो. एक्स्ट्रा कव्हर मधून येतोय. फेकी चांगली आहे. वॉर्डर थ्रो अप्रतिम फेकी केली आहे. सानपाडा टेनिस क्रिकेटचा चिता मैदानामध्ये उभा होता. भरतचा थ्रो. काय रॉकेट थ्रो होता या भरतचा. सिंगल 1 धाव. संघाची धाव संख्या 13. 13 ऑन अ स्कोर कार्ड. लॉफ केल्या हवेमध्ये. पॉइंटचा खेळाडू चेंडूच्या खाली ओंजळ केली आहे. कॅच पकडली आहे. विकेटचा पतन. मॅच बनली आहे. 41 धावेचं टार्गेट आहे. आता आग लागली आहे मॅच मध्ये. आढळला त्यानं. ही मजा आहे मैदान मध्ये. त्यानंतर याआधी भरतचा तो थ्रो. आणि भरतच्या आतापर्यंत आपण पाहिले फिल्डिंग मध्ये SPL मध्ये त्यानं 25 कॅचेस पकडलेत. 26 कॅचेस पकडलेत आणि 4 रनआउट त्यानं आतापर्यंत घेतलेत. अप्रतिम मॅच. वॉट अ मॅच. विठ्ठल शेळके दाखल होतोय मैदानामध्ये. मुंबई पोलीस कार्यरत करत असताना बऱ्याच केसेस त्यांनी सॉल्व्ह केलेत. 41 केस आहे टीम साठी आहे. ती फाईल त्यांच्या टेबलवरती आहे आणि ती तुला अगदी सॉल्व्ह करायची आहे. गतवर्षी आपण पाहिलं त्याचं स्वप्न पूर्ण झालं. भरपूर मेहनत त्या स्वप्नासाठी तुला करावी लागते. पुस्तकांसोबत रात्रभर राहावं लागतं. मैदानामध्ये घाम गाळावा लागतो तेव्हा खाकी अंगावरती येते. आता मैदानामध्ये ही मेहनत करावी लागेल. ओ हो 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 हो. नो बॉल. अगदी 9+1. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. येणारा चेंडू फ्री हिटचा असेल. थोडीशी वारे फिरलेत आता मॅचचे. कॅच आली त्यानंतर आपण पाहिलं तर नोट टाकलाय. तिथे 1 धाव आली आहे. येणारा चेंडू फ्री हिटचा. टीमची टोटल 15 वरती जाऊन पोहोचली आहे. चांगली मॅच बनवू शकते कारण की राजला माघारी जाताना आपण पाहिलं ओमकार आणि विठ्ठल मैदानामध्ये. टीम साठी विटेवरती उभा राहील का विठ्ठल. या मॅच मध्ये संकटमोचक ठरेल का तो. फ्री हिटचा चेंडू आहे.
आता चेंडू मैदानामध्ये अगदी दाखल होईल. मागे चेंडू गेल्यानंतर तो भिजतोय चेंडू. गोलंदाज आपण पाहिले तर जबाबदारी सुजयच्या खांद्यावरती. चला थोडासा स्पीड अप घ्या. वा, हा वाढदिवस साजरा केला जातोय. ट्रॉम्पॅड वाद्य वाजवून हा वाढदिवस साजरा केला जातोय. आज या ट्रॉम्पॅडनं मी म्हणेल 4 छान लावलेत SPL ला. खूप छान. कला पाहिजे तुमच्याकडे, कलेशिवाय आयुष्य नाहीये. मॅचच्या दिशेनं पुन्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला घेऊन जातो. कमी गतीचा लफ केला व्ही शेप मध्ये. खेळाडू वेगानं जाईल. भरत आहे चित्ता वेगानं जातोय. चेंडू गॅदर केला. त्याचे थ्रो म्हणजे दुसऱ्या धावेचं संकट तुमच्या डोक्यावरती. 2 धावा कंप्लीट केलेत. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चाल, हन्नाची गती, कमेंट ऍक्शन. या 3 धावा वेगानं कंप्लीट होत आहेत. 2 रन आपने चुराया जो सनम. काय रनिंग बिटवीन द विकेट. टीमची टोटल अगदी 17 या धावसंख्येवरती 17. आता संघाची धावसंख्या 17 वरती आहे. चेंडूचा खेळ अद्याप आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 4 या, म्हणजे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 41 धावेचं आव्हान. हाई लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. प्रथमेशनं आणखीन एक कॅच पकडली आहे. या मॅच मध्ये दुसरी कॅच पॉइंटला प्रथमेशनं पकडली आहे. कहाणी बदलली आहे. कधी आप कधी हम आणि कधी खुशी कभी गम अशी आतापर्यंत मॅच राहिली आहे. मॅच करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. मॅच हसतीये, मध्ये सुरुस्ती आहे. ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. Punishment. प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक जर चला टीम फिल्डिंग सजवून घ्या. अंपायर्स आहेत ते निर्णय देतील. आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल. न्यू बॅटर आता दाखल होईल मैदानामध्ये. टीम गोलंदाजी करणारी टीम फिल्डिंग सजवून घ्या दादा. सातत्याने तुमच्या मागे लागावं लागते. थोडीशी फिल्डिंग सजवून घ्या. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आता दाखल होईल. समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू 19 चेंडूमध्ये 24 धावेची गरज आहे. 19 चेंडू 24 धावा. यश मैदानामध्ये दाखल होतोय. यश ठाकूर. टीमला यश हवंय या मॅच मध्ये. 19 चेंडूमध्ये तब्बल 24 धावेची गरज. जेवढा वेळ वाया घालवलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमनं, मला वाटतं अंपायर थोड्या वेळानं पॅनलाइज करतील, टीमला वॉर्निंग देतील. 19-24 असं समीकरण या मॅच मध्ये ठेवलंय. यश ठाकूर मैदानामध्ये दाखल झाला. यश ठाकूर साठी SPL देखील महत्वाची राहिली. 150 धावा त्याने आतापर्यंत या SPL मध्ये ठोकल्यात. 8 षटकार आणि 12 चौकार असा त्याचा खेळ राहिला. मॅचच्या दिशेने आपण जातोय. टीम विनंती करेल, तब्बल 10 मिनिटं झाले चेंडू अजूनही पडला नाहीये. लोहा गरम आहे तभी हातोडा मारो दोस्त.
मॅच गरम होती तेव्हाच तुम्ही खेळून घ्या. मॅच थंड करायच्या मागे जाऊ नका. 1 to go. एक शेवटचा चेंडू, महत्वाचा चेंडू आहे. यश ठाकूर दाखल झालेत. 2024 चे बेस्ट बॅट्समन राहिलेत ते. ओ हो 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 हो, अप्रतिम चेंडू, बरोबर बॅटच्या पुढे गुडलेन स्पॉट वरून राईज झाला. बॅट फिरली, चेंडू स्विंग अँड मिस, डॉट बॉल. येणारे चेंडू आता तब्बल बाकी आहेत 18 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 24 धावेची गरज आहे. 18 चेंडू 24 धावा, हे समीकरण या मॅच मध्ये आता आहे. सातत्याने होणारी टीम मीटिंग, अंपायर तेच सांगतात की प्रत्येक चेंडू मागे टीम मीटिंग करताय. जी मॅच अर्ध्या तासामध्ये संपते ती या मॅचला तब्बल 1 तास लागू शकतो. यासाठी विनंती करेल टीम थोडासा स्पीडअप कंटिन्यू ठेवा. संघाची धावसंख्या 17 वरती आहे. 18 चेंडू मध्ये आता विजयासाठी 24 धावेची गरज आहे. अठरा 24. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आकाश दाखल झालाय. एका बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना विठ्ठल, यश ठाकूर मैदानामध्ये आहेत. यश ठाकूर 2024 मध्ये बेस्ट बॅट्समन राहिलेत आपण पाहिलेत तर, आणि 150 धावांची त्यांची खेळी चांगली राहिली आहे. ओमकार दुसऱ्या बाजूला, विठ्ठल माघारी गेलेत. एक सिंगल धाव ओमकारनं कंप्लीट केली आहे. ओमकार आणि यश ठाकूर दोघेही मैदानामध्ये उभे आहेत. विदिशा चॅलेंजर टीम एका बाजूला 41 धावेचा पाठलाग करतायत. पाम फायटर टीम 41 धावा थांबवण्यासाठी, आणि गोलंदाजीसाठी आकाश यांना तुम्ही पाहताय. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर मार्गस्थ आहे सध्या 3. हो, फुल ऑन लेनचा चेंडू बॅटच्या बॉटमला अगदी चांगला गॅप मधून शोधून काढण्याचा प्रयत्न, फेकी चांगली राहिली. एक सिंगल धाव, पुन्हा एकच धाव दिली जाते. पुन्हा भरत आहे तिथे. भरतच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. दूर से देखा, भरत नजर आया, पास जाके देखा, अलग प्लेयर था. अप्रतिम मॅच. लॉफ केलाय, ताकदवर फटकाय, कॅच साठी खेळाडू, विकेटचं पतन, महत्वाची कॅच पकडली आहे. मॅचची कहाणी बदलू शकते, आणि ज्या पद्धतीने कॅच दुर्वेशनं पकडली आहे, मॅच थोडीशी बदलली आहे. त्यांना आपण पाहिलं तर आतापर्यंत SPL मध्ये 24 विकेट घेतलेत. ही 25वी विकेट त्याच्या नावावरती राहते. समीकरण बदलेल मॅचचं, कहाणी थोडीशी बदलेल मॅचची. चला, न्यू बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. आकाशी गोलंदाजी अप्रतिम राहिली आतापर्यंत. 2 ट्रॉफीज म्हणजे स्वर्गीय फकीर अवन्या प्रतिष्ठान टीमला त्यानं ट्रॉफी विजेता त्या टीम मध्ये होता. त्यानंतर विदिशा चॅलेंजर टीम मध्ये तो खेळताना होता. सेकंड प्राइज तेव्हा राहिली होती. 2024 मध्ये विदिशा चॅलेंजर टीम मधून तो खेळत होता. आणि आजही आपण पाहिलं तर विदिशा चॅलेंजरच्या विरोधामध्ये खेळतोय. गावदेवी 40+ टीमच्या माध्यमातून वाढदिवस यावेळी मात्र साजरा केला जाणार आहे. पुन्हा एकदा आमचे काशीनाथ काका भास्कर सिनियर खेळाडू आणि 40+ सानपाडा टीम त्या सर्वांच्या वतीनं आदरणीय किशोरजी भास्कर साहेब आणि या सर्वांच्या वतीनं शत्रुघ्न पाटील साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आणखीन एक विकेट. पंचांचं बोट आकाशाकडे, जावं लागेल माघारी.
बरोबर स्टंपच्या मध्ये सापडला जातोय आणि आणखीन एक फलंदाजाला चकित करणारा येतोय. सरप्राईज धप. रवी चौगुले टीमची टोटल आपण पाहिली तर स्थिर आहे 19. ओहो यावी देखील हलक्या हातानं फक्त हा फटका खेळून काढलाय. सिंगल मध्ये 1 धाव. रवी आतापर्यंत आपण पाहिलं तर युवा टॅलेंट आहे, यंग टॅलेंट आहे. खूप कमी काळामध्ये रवीनं देखील आपण पाहिलं तर अगदी टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाला अगदी चकाकी दिली आहे. बरेचशा रील्स त्याच्या व्हायरल झाल्यात, त्यामध्ये या रवीचा परफॉर्मन्स दमदार राहिला होता. एक युवा टॅलेंट दाखल झालाय. 20 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूचा अगदी खेळ समाप्त झालाय. 1 टू गो. आकाशचा चेंडू सरळ बॅटनं खेळून काढला. एक सिंगल धावसाठी जात आहे. दुसऱ्या धावेसाठी रवी जाईल का? चेंडू हातामध्ये, नकार दिला. एकाच धावेती समाधान. आता मॅच आहे. येणारे चेंडू तब्बल आता बाकी आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये आपण पाहिले तर तब्बल 20 धावेची गरज आहे. 12 चेंडू 20 धावा, 20 धावा 12 चेंडू अशी मॅच बनली जाते. कुठे जाईल मॅच? विदिशा चॅलेंजर मॅच घेऊन जाईल का? पाम फायटर मॅचच्या मध्ये अडथळा आणेल का? चला टीम थोडासा स्पीडअप घ्या. 12 चेंडू आणि तब्बल 20 धावेची गरज. प्रति मॅच एक चित्तथरारक सामना, पैसा वसूल मॅच तुम्हाला बघायला भेटेल. ट्रम्प कार्ड मैदानामध्ये कधी येईल? कारण की भरतला कधी यूज केला जाईल बॉलिंग अटॅक साठी तो तोफखाना. रवी दाखल होतोय. विकास आडे गोलंदाजीसाठी दाखल झाला. विकास आडे ओव्हर क्रमांक 4 मध्ये 12 चेंडू 20 धावेची गरज. मॅच बनेल किंवा बिघडेल? लेडर क्रिकेटचा दांडगा अनुभव विकास आडेला. समोर आपण पाहिलं तर त्याच्या अगदी रवी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर अर्थातच यश ठाकूर. यश ठाकूर जोपर्यंत मैदानामध्ये मॅच ऑन असेल, रवी आहे मॅच ऑन आहे. सोडून दिला पहिला चेंडू. अंपायर सांगतील वाईट. +1 आहे. 2 धावा ऍड होत आहेत. विकास आडे 25 विकेट आतापर्यंत SPL मध्ये विकास आडेच्या राहिलेत. चांगला खेळ विकास आडेनं केला, मात्र या मॅच मध्ये देखील त्याला धावा थांबवायची. आता समीकरण 12 चेंडू मध्ये तब्बल विजयासाठी 18 धावेची गरज आहे. मॅचच्या दिशेने आपण जातोय. मॅच तर चालू होईल. प्रेशर अंपायरवरती, प्रेशर खेळाडूवरती, प्रेशर समालोचकावरती, प्रेशर स्कोररवरती. प्रेशर आहे मॅच मध्ये, धगधग आहे, टेन्शन आहे मॅच मध्ये. हृदयाचे ठोके वाढतात अशा मॅच बघताना. म्हणून तर काही प्रेक्षक मॅच पाहता पाहता टेन्शन मध्ये हळूच नख चावतात. संभल के. तीच मॅच आहे टेन्शन वाली. मान देण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये नॉन स्ट्राईकला खेळाडू सांगतोय उठाके खेळलाय गुरु. आणि काय चेंडू हाताला. चेंडू पडला, काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलणारा चेंडू हवेमधून हेळकावे घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून अचानक 2 वरती. बाई फसवलंय पूर्णपणे. काय चेंडू हाताला. अप्रतिम गोलंदाजी. मॅच बनत चालली आहे.
11 चेंडू 18 धावेची गरज. बॅकफुटला जाऊन फसला जातोय. द्विधा मनस्थिती. पुन्हा डॉट बॉल. रवीवरती प्रेशर आहे. रवीवरती प्रेशर आहे या मॅच मध्ये. आता जाईल का यश ठाकूर? रवी सोबत चर्चा करेल का? यश ठाकूर सोबत चर्चा होते. यश ठाकूर आणि रवी मॅच मध्ये चर्चा करतायत. मॅच बनणार, मॅच तापणार. हम काय केले बेटे? मॅच बनणार सुद्धा, मॅच तापणार सुद्धा, मॅच रंगणार सुद्धा. व्हॉट अ मॅच. प्रेक्षक वाट बघतात आयबा कॅचची. 25 विकेट घेणारा एसपीएल मधला विकास आहे. कच्च्या गुरुचा छेला नाहीये तो. हाई मान दिलाय, ड्राइव्ह केला, एक सिंगल धाव. यश ठेवेल का? यशनं स्ट्राइक ठेवली आहे. मिस फिल्डिंग झाली आहे. ओ माय गॉड. धाव दुसरी घेतली जातीये. काय होते मॅच मध्ये? 2 धावा. रवी तोपर्यंत पुन्हा पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित धावा 4ही झाल्या असत्या, कदाचित धावा 3ही झाल्या असत्या. यश ठाकूर पुन्हा नॉन स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. वेळ वाईट असते तेव्हा संघर्ष तुम्हालाच करावा लागतो. चांगल्या वेळेमध्ये सगळे साथ देतात, वाईट वेळेमध्ये हात नाही चुका पकडतात. 9 चेंडू 100 बोला म्हणजे 16 धावेची गरज. पैसा वसूल मॅच आहे. टप्पा महत्वाचा आहे. गप्पाही महत्वाच्या होत्या आतापर्यंतच्या. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला. पुन्हा 1 धाव आता कंप्लीट केली जाते. प्रेशर मधून आता रवी बाहेर निघालाय. आता कॉन्फिडन्स त्याचा दिसून येतोय. 8 चेंडू आता बाकी आहेत. 8 चेंडू मध्ये 15 धावा करायचे आहेत. अप्रतिम मॅच. यश ठाकूर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेत एसपीएल मध्ये तब्बल 150 धावा त्यांनी आतापर्यंत खेळलेत आणि षटकार त्यांच्या बॅट मधून 8 आलेत. 3 बोलत असेल 8 मधून एका 2 येऊ देत. चौकार 12 आलेत. मुस्कुराओ तब भी जब जिंदगी उदास होने का कारण दे. जिंदगी को भी पता चले हम थके हैं, हारे नहीं है. आणि ही ती मॅच आहे. 8 चेंडू 15 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. फिरवलाय आहे खेळाडू गॅप मधून. 1 बाउन्स. 4 4 4 4 चौकार. जाहिरातीची गरज लागत नाही आणि फटाफट निकला हिरो. हिरो का नाम यश होतं. त्याच्या नावामध्ये यश आहे. 7 चेंडू 11 धावेची गरज. महत्वाचा चेंडू. टप्पा महत्वाचा असेल. लॉफ केलाय. चेंडू निघून जातोय. मुक्कामपोस्ट तालुका विचारून घे या जगा. जो पण आम्हाला नडतो तो दिसतो असाच. चेंडू निघून जातोय सीमा पार. या कसाला गवसणी घालणारा षटकार. सामना 8वा. यश ठाकूरनं अशीच एक मॅच जिंकून दिली होती. सेमीफायनलची ती मॅच होती. 3 चेंडू 3 षटकार त्यानं ठोकले होते. तेजस मिस्त्री त्याच्या समोर उभा होता. 2024 नंतर 2026 मध्ये आलोय. इतिहासाची पानं वाचली जात आहेत. इतिहास वेडी लोक लिहितात. मॅचचा इतिहास अजून बाकी आहे. 6 चेंडू मध्ये 5 धावेची गरज. कारण की गॅप मधून जो चौकार आला तिथून कॉन्फिडन्स चालू झाला. व्हॉट अ मॅच. चांगली मॅच बनली आहे. भरत दाखल झाला. रफ्तार का राजा डावखुऱ्या हातानं. एक अँगल, नॅचरल अँगल भरतकडे आहे. मॅच संपली नाहीये. शेवटचा चेंडू पडत नाही तो बद्द विजय आणि पराभवाचा आपण बोलत नाही. 6 चेंडू 5. क्रिकेटचा खेळ. एका बाजूला स्ट्रायकिंगला रवी, नॉन स्ट्रायकिंगला यश ठाकूर. पहिला चेंडू यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला फटका खेळून काढला रवीनं. आता कॉन्फिडन्सनं फटका खेळला. कोण बोलला रवी कमबॅक करू शकत नाही? कमबॅक झाला रवीचा.
फ्लॅश बघितलेल्या स्वप्नांच्या माग जिद्दीनं धावावं लागतं. ड्राईव्ह केला. या मॅच मध्ये विजेता राहिली टीम विदिशा चॅलेंजर संघ. विजेता संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. अप्रतिम बॅटिंग यश ठाकूर, अप्रतिम बॅटिंग रवी. नेक्स्ट टीम मैदानामध्ये दाखल व्हा आपण प्लीज. विधी 11 आपण मैदानामध्ये दाखल व्हा. विधी 11. चला विधी टीम मैदानामध्ये दाखल व्हा लगेच.